भारतातील सर्वात श्रीमंत 10 कंपन्या। मित्रांनो, आपला भारत देश हा त्याच्या लोकसंख्येमुळे जगातील सर्वात मोठ्या मार्केट्सपैकी एक आहे। त्यामुळे आपल्या देशामध्ये बऱ्याच कंपन्या कमी वेळात मोठमोठ्या प्रगतीपथावर जाऊन पोहोचतात। भारतातील या कंपन्या मार्केट कॅप आणि कमाईच्या बाबतीत जगातील मोठमोठ्या कंपन्यांना टक्कर देत असतात। मार्केट कॅप म्हणजे काय, असा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडला असेल किंवा बऱ्याच जणांना माहिती देखील असेल। मार्केट कॅप म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन हे कंपनीच्या मार्केट व्हॅल्यूला म्हटले जाते। कंपनीच्या एकूण शेअर्सना सध्याच्या एका शेअर्सने मल्टिप्लाय करून त्या कंपनीची मार्केट कॅप काढले जाते। मार्केट कॅपवरून बऱ्याच गोष्टी माहिती होतात। मार्केट कॅप पाहूनच इन्व्हेस्टर एखाद्या कंपनीत इन्व्हेस्ट करत असतात। मार्केट कॅपच्या आधारावरच आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत 10 कंपन्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, भारती एअरटेल। मार्केट कॅपच्या आधारावर भारतातील सर्वात श्रीमंत कंपन्यांमध्ये भारती एअरटेल या कंपनीचा 10वा क्रमांक लागतो। इसवी सन 1995 मध्ये या कंपनीची सुरुवात सुनील मित्तल यांनी केली होती। ही कंपनी भारतातील सुरुवाती कंपन्यांपैकी एक आहे जी 2G, 3G, 4G, 5G आणि ब्रॉडबँड यासारख्या सेवा भारताबरोबर अन्य देशांमध्येही पुरवते। एअरटेल ही जगातील दुसरी सर्वात मोठी मोबाईल नेटवर्क ऑपरेटर कंपनी आहे। या कंपनीची मार्केट कॅप व्हॅल्यू ही 4,47,656 करोड इतकी आहे। नंबर 9, बजाज फायनान्स। भारतातील सर्वात श्रीमंत कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स या कंपनीचा 9वा क्रमांक लागतो। इसवी सन 1926 मध्ये बजाज ग्रुपची स्थापना जमुनालाल बजाज यांनी केली होती। ही कंपनी भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करते। बजाज ऑटो, बजाज फायनान्स यासारखे मोठे क्षेत्र बजाजचेच आहेत। बजाज ऑटो ही कंपनी 2 आणि 3 व्हीलर बनवणारी जगातील 34 सर्वात मोठी कंपनी आहे। बजाज फायनान्स या कंपनीची मार्केट कॅप व्हॅल्यू ही 4,52,000 करोड इतकी आहे। नंबर 8, HDFC। HDFC म्हणजेच हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन ही कंपनी भारतातील सर्वात श्रीमंत कंपन्यांमध्ये 8व्या क्रमांकावर येते। ही एक हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे जिचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी स्थित आहे। 70च्या दशकामध्ये S.T. पारेख यांनी या कंपनीची स्थापना केली। ही कंपनी सामान्यतः होम लोन, विमा, मालमत्ता व्यवस्थापन, उद्यम भांडवल इत्यादी क्षेत्रात डील करते। त्याचबरोबर ही कंपनी आपल्या देशातील सर्वात मोठी HFC आहे जिच्याजवळ 40% पेक्षा जास्त शेअर्स आहेत। या कंपनीची मार्केट कॅप व्हॅल्यू ही 4,55,000 करोड इतकी आहे। नंबर 7, SBI। SBI ही कंपनी भारतातील सर्वात श्रीमंत कंपन्यांमध्ये 7व्या क्रमांकावर येते। SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया हे तर तुम्हाला माहितीच असेल। भारतीय स्टेट बँक ही एक इंडियन मल्टीनॅशनल पब्लिक सेक्टर बँक आहे जी बहुराष्ट्रीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील सेवा प्रदान करते। या बँकेचे मुख्यालय महाराष्ट्र राज्यातील मुंबई या ठिकाणी स्थित आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाची मार्केट कॅप व्हॅल्यू ही 4,57,000 करोड इतकी आहे। नंबर 6, ICICI बँक। भारतातील सर्वात श्रीमंत कंपन्यांमध्ये ICICI बँक या कंपनीचा 6वा क्रमांक लागतो। ICICI बँक ही इंडियन मल्टीनॅशनल बँक आणि फायनान्शियल कंपनी आहे जिचे मुख्यालय वडोदरा या ठिकाणी स्थित आहे। ही बँक किरकोळ आणि कॉर्पोरेट ग्राहकांना त्यांच्या समूह व विविध माध्यमांद्वारे बँकिंग उत्पादने व वित्तीय सेवा प्रदान करते। आजच्या दिवसामध्ये या बँकेचे 5,000 पेक्षा जास्त ब्रँच भारतामध्ये आहेत। त्याचबरोबर ICICI ही बँक भारताबरोबर 17 अन्य देशांमध्येही आपली सेवा प्रदान करते। या बँकेची मार्केट कॅप व्हॅल्यू ही 5,13,000 करोड इतकी आहे। नंबर 5, हिंदुस्तान युनिलिव्हर। मार्केट कॅपच्या आधारावर भारतातील सर्वात श्रीमंत कंपन्यांमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीचा 5वा क्रमांक लागतो। भारताच्या फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स सेगमेंटमधील ही एक अग्रगण्य कंपनी आहे। ही कंपनी तुम्हाला नवीन वाटत असली तरी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी या कंपनीचे प्रोडक्ट रोजच्या जीवनात वापरले असतील। ही कंपनी क्लोजअप, कोलगेट, वॅसलीन, फेअर अँड लवली, पाऊंड्स पावडर यासारखे अनेक प्रोडक्ट तयार करते जे कस्टमरमध्ये खूप लोकप्रिय आहेत। एका रिपोर्टनुसार दररोज 10 मधील 9 लोक हे या कंपनीचे प्रोडक्ट सेल करतात। हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीची मार्केट कॅप व्हॅल्यू ही 6,21,000 करोड इतकी आहे। नंबर 4, इन्फोसिस। भारतातील सर्वात श्रीमंत कंपन्यांमध्ये इन्फोसिस या कंपनीचा 4था क्रमांक लागतो। इन्फोसिस ही इंडियन मल्टीनॅशनल IT कंपनी आहे जी बिझनेस कन्सल्टिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आउटसोर्सिंग इत्यादी सेवा प्रदान करते। इसवी सन 1981 मध्ये या कंपनीची सुरुवात पुण्यात करण्यात आली। NR नारायण मूर्ती, नंदन नीलकेनी, S गोपाल कृष्णन, अशोक अरोरा हे या कंपनीचे संस्थापक आहेत। इन्फोसिस ही भारतातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी आहे। या कंपनीची मार्केट कॅप व्हॅल्यू ही 7,95,000 करोड इतकी आहे। नंबर 3, HDFC बँक। भारतातील सर्वात श्रीमंत कंपन्यांमध्ये HDFC बँक या कंपनीचा 3रा क्रमांक लागतो। ही बँक इंडियन बँकिंग आणि फायनान्शियल सेवा देणारी बँक आहे। HDFC बँक ही खाजगी क्षेत्राला वित्तीय सेवा देण्यासाठी RBI ने मान्यता दिलेली भारतातील पहिली बँक आहे।
इसवी सन 1994 मध्ये या बँकेची स्थापना करण्यात आली. भारतातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक म्हणून HDFC बँकेकडे पाहिले जाते. मार्केट कॅपनुसार ही बँक जगातील 10वी सर्वात मोठी बँक आहे. या बँकेची मार्केट कॅप व्हॅल्यू ही 9,31,000 करोड इतकी आहे. नंबर 2, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. मार्केट कॅपनुसार भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS या कंपनीचा दुसरा क्रमांक लागतो. TCS ही एक इंडियन मल्टीनॅशनल IT सर्व्हिसेस आणि कन्सल्टिंग कंपनी आहे. टाटा ग्रुपची सर्वात मोठी कंपनी ही TCSच आहे, जिचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी स्थित आहे. रोजगार देण्याच्या बाबतीत TCS ही कंपनी सर्वात वर आहे. सध्या या कंपनीमध्ये 6 लाखापेक्षा जास्त लोक काम करतात. TCS या कंपनीची मार्केट कॅप व्हॅल्यू ही 13 लाख करोड इतकी आहे. नंबर 1, रिलायन्स इंडस्ट्री. रिलायन्स इंडस्ट्री ही मार्केट कॅपनुसार भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे वडील धीरूभाई अंबानी यांनी या कंपनीची स्थापना केली होती. रिलायन्स इंडस्ट्री ही वस्त्र उद्योग, दूरसंचार, नैसर्गिक संसाधने आणि पेट्रोकेमिकल्स यासारख्या क्षेत्रातील विविध क्षेत्रांमध्ये गुंतलेली आहे. त्याचबरोबर ही भारतातील सर्वात मोठी प्रॉफिटेबल कंपनी म्हणून ओळखली जाते. भारताच्या एक्सपोर्टमधील जवळपास 8% हिस्सा हा रिलायन्स इंडस्ट्री ही कंपनी एक्सपोर्ट करते. रिलायन्स इंडस्ट्री या कंपनीची मार्केट कॅप व्हॅल्यू ही 17,95,000 करोड इतकी आहे. तर मित्रांनो, आज आपण मार्केट कॅपनुसार भारतातील सर्वात श्रीमंत 10 कंपन्यांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला याआधी भारतातील कोणकोणत्या श्रीमंत कंपन्यांबद्दल माहिती होते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.